नमस्कार सर. नमस्कार. श्रीमती स्मिता जिराफ इथंच राहतात का? हो, माझी मिसेसच आहे सर. काय झालं सर? तुमची गाडी आहे MS 34BG3498. हो तुमचीच गाडी आहे का ती? हो, माझ्या मिसेसची गाडी होती. त्या गाडीचा ऍक्सिडेंट झालाय आणि त्या गाडीमुळे एका व्यक्तीचा फेटल झालाय, डेथ झाली आहे. आणि तो ड्रायव्हर जो आहे तो गाडी चालवून पळालाय. गाडी तर विकली सर आम्ही, 5 महिने झाले गाडी विकून. तुम्ही जरी ती गाडी विकलेली असली तरी रेकॉर्डला RTOच्या रेकॉर्डनुसार ती गाडी मॅडमच्याच नावावर दाखवते. आणि जोपर्यंत मॅडमच्या नावावर गाडी दाखवणार आहे तोपर्यंत गाडीचा ऍक्सिडेंट झाल्यामुळे जबाबदार तुम्हाला पण पकडण्यात येणार आहे मालक म्हणून. पण सर आम्ही गाडी विकली, गाडी आम्ही TO सेटवर ते सह्या करून दिल्या होत्या, गाडीचे पेपर सुद्धा घेऊन गेला सर तो. पण सर माझ्याकडे कागदपत्र आहेत विकल्याचे, TTO फॉर्म पण आहे माझ्याकडे सह्या केलेल्या. TT फॉर्म आहे तुमच्याकडे? हो आहे ना दाखव सर. मला TT फॉर्म. हे ट्रान्सफर ऑफ ओनरशिपचं जुनं फॉर्म आहे. हा जुन्या काळात हे फॉर्म असायचे. हो आता हे फॉर्म नाही चालत. आता तुम्हाला ऑनलाईनच अर्ज करावा लागतो आणि तो अर्ज केल्यानंतर तुम्हाला त्याची प्रिंट आउट काढायची. त्यावेळेस तुम्हाला OTP पण येतो फॉर्म भरताना. नंतर त्याची बरं. प्रिंट आउट काढायची, त्याच्यावर सही करायची. तो फॉर्म व्हॅलिड असतो. हे जुन्या काळातले फॉर्म होतं. याला कुठलाही कायदेशीर अर्थ नाही आता. सर आता मग कसं काय करायचं आता? गाडी तुमच्या नावावर असल्यामुळे तुम्हाला चौकशीसाठी पोलीस स्टेशनला आता यावे लागेल. सर गाडी मिसेसच्या नावाने, मग मिसेसला सुद्धा यावं लागलं का? हो, तुमच्याकडे जे डॉक्युमेंट आहे हो गाडी संदर्भात ते घेऊन घ्या बरं. आणि पोलीस स्टेशनला चला. ठीक प्लीज चला. आहे, येतो सर. यांच्यासारखी चूक तुम्ही पण करू नका. तुमचं वाहन विकल्यानंतर समोरच्या व्यक्तीच्या नावावर झालंय की नाही हे पहिल्यांदा चेक करा. तुमचा ट्रान्सफर ऑफ ओनरशिपचा फॉर्म हा ऑनलाईन भरायचा आहे. त्यासाठी तुमच्या नाव रजिस्टर्ड नंबरवरती एक OTP येतो आणि हा सिंगल OTP तुमचं वाहन दुसऱ्याच्या नावावर करू शकतो. त्यामुळे OTP देताना पण कुणाला OTP देताय, कशासाठी देताय हे पण चेक करा. आणि समोरच्या व्यक्तीच्या नावावर वाहन झाले की नाही खात्री केल्यानंतरच मग तुमची जबाबदारी संपणार आहे. धन्यवाद.